हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बघूयात. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत दीपज्योती या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आता इथे काल जे काही प्रकरण झालं दीपबद्दल, म्हणजेच पोलिसांना दीपचा जो काही CCTV फुटेज मिळाला होता, त्या फुटेजवरून बाबांनी सगळ्यांसमोर हे गृहीत धरलं की हे सगळं दीपच करू शकतो आणि त्याची शिक्षाही त्याला मिळाली पाहिजे, असं सगळं बोलल्यामुळे आता इथे दीपला बाबांचा खरंच खूप राग आलेला असतो. असे कसे बाबा आहेत, एकदाही आपल्या मुलावर विश्वास ठेवावासा वाटला नाही का? दीप चालता चालता तोच विचार करत असतो. नेहमीप्रमाणेच एक चूक घडली म्हणून आपला मुलगा सतत आयुष्यामध्ये चुका करत राहील असं का गृहीत धरतायत माझे बाबा, असा विचार करून आता तो पुढे चाललेला असतो. पण जास्त वाईट त्याला या गोष्टीचं वाटलेलं असतं की बाबांनी आज तर त्याला स्वतः या घरातून बेदखल केला आहे. बाबांनी स्वतः म्हटलेलं आहे की हा मुलगा जो आहे तो गायकवाड घराण्यामध्ये पुन्हा पाऊलही ठेवणार नाही आणि मला याचा तोंडही पाहायचं नाही आहे. तर त्याचनंतर आता इकडे दीपला हे देखील आठवतं की बाबा जे आहेत ते म्हटले होते की हा मुलगा कधीच माझा आनंद सुख काहीही पाहू शकत नाही, याला नेहमीच माझ्या आनंदाची सुखाची राख रांगोळी करायची असते. तर आता हे सगळं आठवत असताना इथे दीपला खूप वाईट वाटत असतं की बाबा का असा गैरसमज करून घेतात माझ्याबद्दल, का माझ्यावर त्यांना विश्वास ठेवावासा नाही वाटला. बाबांना का असं वाटलं नाही की एकदा तरी आपल्या मुलाला विचारावं की हे सगळं सत्य आहे की नाही, म्हणजे हे सगळं तू केले की नाही, एकदा तरी त्यांनी विचारायला हवं होतं, असंच दीपला वाटत होतं. इकडे आता दीप त्याच टेन्शनमध्ये चालता चालता त्याला वाईनची शॉप दिसते आणि तिथे आता समोरच शॉप असल्यामुळे तो कंट्रोलही करू शकत नाही. आत्तापर्यंत ज्योतीच्या सांगण्यावरून आत्तापर्यंत दीपने स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला होता, पण आज जे काही घडलं बाबांचं बोलणं ऐकून पुन्हा इथे सगळ्यांसमोर त्याचा एवढा अपमान होऊन, त्यामुळेच आता इथे त्याने ठरवलं की नाही, आता मला हे सगळं सहन होतच नाही आहे. बाबांनी असं वागायला नको होतं, एकदा तरी त्यांनी मला विचारायला हवं होतं, हाच प्रश्न सतत त्याच्या मनात घोळत होता. इकडे आता दीप जो आहे तो वाईन शॉपमधून एक बॉटल घेतो आणि तिथेच एक बॉटल पूर्ण रिकामी करतो. आणि आता इकडे त्याला सतत तेच तेच फिरत असतं की हा मुलगा कधीही माझ्या आनंदाचा भाग बनू शकत नाही. इकडे आता ज्योती दीपला पाहत पाहत वन भटकत असते, पण आता सगळ्यांना विचारून देखील रस्त्यावरती एक एक व्यक्तीला ती विचारत असते की तुम्ही अशा प्रकारचा व्यक्ती इथे जाताना पाहिला आहे का, पण कोणीही तिला नाहीच म्हणत असतं. तर त्यावेळी आता इकडे ज्योती तिचे प्रयत्नही करत असते. ज्योतीला माहिती असतं की दीपची यामध्ये काही चूक नाही आहे आणि तिला खात्रीही असते की दीप असं वागू शकत नाही आणि दीपने हे केलेलं नाही आहे, ते तिला आता सिद्धही करायचं असतं. त्यासाठी तिला दीपला भेटणं खूप महत्त्वाचं होतं, त्याच्याशी बोलणं गरजेचं होतं. कारण आत्ता जर त्याच्याशी मी बोलले नाही तर दीप खूप खचून जाईल, हे तिला माहिती असतं. तर त्यावेळी आता इकडे दीप जो आहे तो पुढे चालत असताना त्याला सतत तेच बाबांचे शब्द आठवत असतात की का का केलं बाबांनी असं, एकदाही माझ्यावरती विश्वास नाही ठेवावा असं वाटला, खरंच त्यांना मी त्यांचा मुलगा वाटत नाही आहे का, त्यांचं माझ्यावर जराही प्रेम नसेल का. दरवेळीप्रमाणे बाबांनी एकदाही शहानिशा नाही करता पोलिसांना मला न्यायला सांगितलं, गिरफ्तार करायला सांगितलं, हा विचार सतत त्याच्या डोक्यामध्ये घोळत होता आणि तो विचार त्याच्या डोक्यातून जायलाच तयार नव्हता. आता त्याला ती जी काही दारू तो प्यायला होता, ती दारू ही आता जरा चढायला लागलेली असते आणि इकडे आता तो ठरवतो की नाही, आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्याला घरी जायचंच नसतं. तो कुठल्या तोंडाने घरी जाईल, कारण स्वतःला त्याला निर्दोष आधी सिद्ध करावं लागेल. दरवेळीप्रमाणे जर त्याने निर्दोष सिद्ध केलं नाही तर तो घरामध्येही जाऊ शकत नाही. इकडे आता ज्योती बऱ्याच दूरपर्यंत आलेली असते आणि दीपला शोधत शोधत ती लोकांना विचारपूस करत एवढी दूर आलेली असते. दोघे एकमेकांच्या जवळ असतात, पण तरी देखील ज्योतीला दीप दिसत नाही. दीप जो आहे तो पुढे पुढे चाललेला असतो आणि त्याच्या काहीही डोक्यात नसतं की तो कुठे जाणार आहे आणि काय करणार आहे, फक्त तो रागाच्या भरात पुढे चाललेला असतो. इकडे आता ज्योती तिथल्या भाजीपालेवाल्यांना सगळ्यांना विचारपूस करत असते की इथे अशा व्यक्तीला पाहिलं आहे का, पण तरी देखील आता तिला दीप कुठेही सापडत नाही. पुढे गेल्यानंतर दीप पुन्हा त्याच्याकडे एक बॉटल असते, पूर्ण बॉटल रिकामी करतो आणि तो संपवून टाकतो.
आता दीप खूप प्यायला असतो. आता दीपला हे सगळं टेन्शन अगदी त्रास देत असतं. इकडे आता गायकवाडांच्या घरामध्ये सुलोचना दादांना म्हणत असते की दादा, आज तू जे काही वागलायस तो निर्णय मला अजिबात आवडलेला नाही आहे. हे बघ, तू आधी आपल्या दीपला एकदाही समजून घेतलं नाही आहे. म्हणजे एकदा शहानिशा तरी करायला हवी होती. दादा, तू तुझ्या मुलाला ओळखायला चुकला आहेस. तू त्याच्या डोळ्यात तरी पाहायला हवं होतंस. तुला कळालं असतं की दीपने हे केलं आहे की नाही. तू कसा पाहणार म्हणा, तू त्याच्याशी बोलतच नाही आहे तर तू त्याचं तोंड कसं पाहणार, असं सुलोचना इथे पुरुषोत्तमला म्हणत असते. त्यावेळी आता पुरुषोत्तम जे आहेत ते बोलतात की हे पहा, त्याला अगोदर निर्दोष सिद्ध करावं लागेल. जर तो निर्दोष असला तरच तो या घरात येण्याच्या लायकीचा आहे, आणि जर तो निर्दोष सिद्ध झाला नाही तर पुन्हा त्याला या घरामध्ये धरणार नाही आणि कुणीही त्याला वाचवणार नाही, असा आता बाबांचा अंतिम निर्णय असतो. बाबा जे आहेत ते म्हणतात की सुलोचना, पोलिसांनी जो काही व्हिडिओ दाखवलाय त्यावरूनच मला असं वाटते की हे सगळं त्याने केलेलं असावं. तर आता इकडे प्रीती आणि ही आई दोघीही जणी फक्त तमाशा पाहत उभ्या राहिलेल्या असतात. त्यांना तर खूप आनंद होत असतो, अगदी त्यांच्या पोटात गुदगुल्या होत असतात. तर आता इकडे स्वराज आणि स्वराजचा जो काही भाऊ आहे ना, ते दोघेही जण बाबांकडे पाहतात. इथे त्या दीपचा छोटा भाऊ बाबांना बोलतो की बाबा, मलाही नाही वाटत की आपल्या दीप दादाने हे सगळं केलं असावं. आपण त्याला एक संधी तर दिली पाहिजे. मला वाटतं तो निर्दोष आहे आणि एकदा त्याने निर्दोष सिद्ध केलं की आता हा विषय संपला. तर आता इथे बाबा जे आहेत त्यांना पुन्हा पोलीस जे काही बोलले आणि त्यांना जो काही फोटो दाखवला, जो काही व्हिडिओ त्यांनी दाखवला, त्यावरून आता बाबांना इथे काहीच बोलावंसं वाटत नाही. बाबा जे आहेत ते बोलतात की हे पहा, आता मला इथे या विषयावर काहीच बोलायचं नाही, असं म्हणून बाबा जे आहेत ते तिथून निघून जातात. तर आता पुरुषोत्तम गेल्यानंतर सुलोचना जी आहे ती बोलते की आता काहीही करून आपल्याला दीपला निर्दोष सिद्ध करायचं आहे. तर त्यावेळी आता इकडे त्यासाठी पुरावे हवेत. तर आता इकडे ही जी काही सुलोचना आहे तीही टेन्शनमध्येच असते की आता कसं करायचं. त्यानंतर आता इकडे ही जी प्रीती आहे ती फक्त तिच्याकडे पाहत असते आणि तिची हालत तिला पाहून खरं तर तिला हसायला येत असतं, पण बळच तिने तिचं हसू आवरलेलं आहे. आणि त्यानंतर सगळेजण ज्याच्या त्याच्या रूममध्ये जातात. पण सुलोचनाला मात्र दीपची खूप काळजी वाटत असते. आज दीपवरती काय परिस्थिती ओढावली आहे, तो कोणत्या परिस्थितीत असेल, म्हणजे तो कुठे गेला असेल हा विचार सतत ती करत असते आणि कधी तो घरी येईल याची तिलाही काळजी असते. त्यानंतर आता दीप चालता चालता एका ठिकाणी पोहोचतो. तिथे गेल्यानंतर आता त्याला एक व्यक्ती भेटतो. त्या व्यक्तीशी तो त्याचं मन मोकळं करतो. तर आता इथे तो समोरचा व्यक्ती त्याचं म्हणणं ऐकत असतो, त्याला प्रत्युत्तरही देत नसतो. तर आता दीप त्याला बोलतो की मला सांगा, जर मुलाकडून एखादी चूक झाली तर बाबा लगेच त्याला शिक्षा देणार का हो? दीप हे सगळं पूर्ण नशेत बोलत असतो. त्या व्यक्तीला समजतंय की हा मुलगा नशेमध्ये आहे आणि आता त्याला त्याचं खूप वाईट वाटतंय. तर आता इकडे दीप जो आहे तो म्हणतो की आज माझ्या बाबांनी माझ्याकडून एक चूक झाली म्हणून मी जी चूक केलीच नाही आहे त्या चुकीचीही मला शिक्षा देऊन टाकली. त्यांनी असा विचार केला नाही आहे की आपला मुलगा चुकू शकतो, पण दरवेळी नाही. बाबांनी माझ्यावरती विश्वास नाही दाखवला. मला सांगा, जर तुमचा मुलगा झाला, जर त्याच्याकडून एक चूक झाली तर तुम्हीही त्याला अशी शिक्षा कराल का? तर आता त्यावेळी दीप जो आहे तो व्यक्तीला समजावून सांगतो की हे पहा, असं कधीच करू नका. कारण एक मुलगा आपल्या बापांना समजावून घेतो, तसाच बापानेही आपल्या मुलाला समजावून घेतलं पाहिजे. एक चूक त्याची माफ केली पाहिजे. आणि जर त्यांनी आपल्या मुलाला समजावून सांगितलं, आपल्या मुलाला जवळ घेतलं, त्याच्याशी नीट बोलून त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं, तर तो मुलगा दुसरी चूक करणारच नाही. आणि आता इथे असं कळल्यानंतर इथे बाबांनीही त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा की नाही बाबा, आपला मुलगा अशी चूक करू शकत नाही. पण नाही, माझे बाबांनी तसं काहीच केलं नाही. इकडे आता ही ज्योती अजूनही रात्र झाली आहे तरी देखील दीपला शोधत भटकत असते. कुठे गेला असेल, आणि सगळ्यात जास्त काळजी तिलाही वाटत असते. कारण तिला खात्री असते की या सगळ्यात दीपची काही चूक नाही आहे, पण या सगळ्याचा त्रास त्याला खूप जास्त होत असेल. आणि आता सध्या त्याला फक्त सगळ्यात जास्त गरज असेल ती फक्त माझी, कारण त्याला समजून घेणारा आणि समजून सांगणारा कोणीही नाही आहे, असं म्हणत ज्योती जी आहे ती त्याला शोधतच भटकत असते. आणि इकडे हा जो दीप आहे तो अजूनही त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला हे सगळं सांगत असतो. समोरच्या व्यक्तीला त्याचं म्हणणं अगदी पटत असतं. खरं तर त्यालाही वाटतं की खरंच आपल्या बापाने एका मुलाला समजून घेतलं पाहिजे आणि एका चुकीची शिक्षा दरवेळी द्यायला नको आहे.
किती त्या मुलाला त्रास होतोय, त्याच्या मनाला किती वाईट वाटतंय, या सगळ्याचा त्याने विचार करायला हवा. इकडे आता प्रीतीला वाटतं दीप कुठे जाऊ शकेल, ती फक्त एकच जागा आहे, ती म्हणजे त्याच्या आईची समाधी. तिथेच कदाचित दीप गेला असेल त्यांच्याशी बोलण्यासाठी. इकडे आता ज्योती तिथे पोहोचली आहे आईच्या स्मारकापाशी. तर तिथे गेल्यानंतर ज्योती पाहू लागते की इकडे कुठे दीप आला आहे का, तर नाही, तिथे कुठेच दीप तिला दिसत नाही. पण दीप मात्र इकडे अजूनही त्या माणसाचीच बोलत असतो. दीपला त्याच्या मनातलं सगळं काही सांगावंसं वाटत असतं. दीप त्या व्यक्तीला म्हणतो की जर बाबांनी मला असं बसून मला समजावून सांगितलं की बाबा तू ही चूक करू नकोस, पुन्हा ही चूक झाली नाही पाहिजे, आणि जे काही झालंय ना, हे बघ, पोलीस जर विचारतायत की ही चूक तू केली आहे, तर खरं खरं सांग, ही चूक केली आहे का, हे माझ्या बाबांनी मला विचारायला हवं होतं ना. पण नाही, माझ्या बाबांनी काय केले माहिती आहे का, माझ्या बाबांनी सरळ सरळ पोलिसांना सांगितलं की याने चूक केली आहे, याला घेऊन जा. तर आता इथे दीप जो आहे तो व्यक्तीला बोलतो की मला सांगा, हे बरोबर आहे की चुकीचं. आपल्या बापाने मुलालाही समजून घेतलं पाहिजे ना, मुलांनाही जाब विचारला पाहिजे ना की पोरा तू हे केलं आहे की नाही. तर त्यावेळी आता इथे समोर बसलेला व्यक्ती जो आहे तो बोलतो की अगदी बरोबर, आपल्या बाबांनीही आपल्याला विचारलं पाहिजे की हा तू हे केलं आहेस का, आणि आपल्या बाबाला आपल्यावरती खात्री पाहिजे की नाही, माझ्या मुलाने हे केलं नसेल आणि माझ्या मुलाला तुम्ही गिरफ्तार करू शकत नाही, असं ते बोलू शकतात ना. पण नाही, माझ्या बाबांनी तसं अजिबात केलं नाही. बरं मला सांगा, तुमचं लग्न झालेलं आहे का. तर तो व्यक्ती बोलतो की हो. तुम्हाला मुलं आहेत का. तर तो व्यक्ती जो आहे तो बोलतो की हो. तर दीप जो आहे तो बोलतो की मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही फक्त तुमच्या मुलाला समजावून घ्या, आणि त्याच्याकडनं जर एखादी चूक झाली तर त्याला समजून सांगा, त्याला बसवून सांगा की अशी चूक पुन्हा करू नको. तर तोही ती चूक पुन्हा करणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या मुलावर विश्वास ठेवा, हे करणं खूप गरजेचं आहे. तर त्यावेळी आता दीप बोलतो की हे पहा, मी तुमचा खूप वेळ घेतला, सॉरी हां, माझं चुकलं, खरं तर तुम्हाला झोपायचं होतं. असं म्हणत आता दीप जो आहे तो बोलतो की झोपा झोपा, तुम्ही झोपा, पण सॉरी हां, पुन्हा एकदा सॉरी म्हणून दीप त्यांना झोपवतो. आणि इकडे आता तो पुढे जायला लागतो. इकडे त्या व्यक्तीलाही दीपचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर आता इकडे गायकवाड घराण्यामध्ये स्वराज जो आहे तो अगदी शांत बसलेला आहे. खरं तर त्याला आज जे काही घडलंय त्याचं खूप वाईट वाटत असतं, कारण आजचा दिवस त्याच्यासाठी खूप स्पेशल होता. आजच्या दिवशी बाबांनी त्याचं किती भरभरून कौतुक केलं होतं, आणि एवढ्या कौतुकामुळे आज त्याला जंगी सेलिब्रेशनही करायचं होतं, आणि तेही रात्री. पण रात्र व्हायच्या आधीच त्याच्या आजच्या दिवसात जे काही घडलं त्यावरून त्याला खूप वाईट वाटत असतं. तो बोलतो की थोडा आनंद माझ्या आयुष्यात आला की तो आनंद टिकून राहतच नाही, का असं होतं माझ्यासोबत, असा तो स्वतःशीच विचार करत असतो. आज जे काही घडलं ते आजच घडायचं होतं का, असा विचार त्याचा चालू असतो. तर त्यानंतर इकडे आता प्रीती येते. प्रीती आल्यानंतर इथे स्वराजला बोलते की स्वराज, तुम्ही असे खाली का बसला आहात, चला उठा बरं, तुम्ही आधी वरती बसा, आणि हे बघा, जे काही झालं आहे त्याचा एवढा जास्त विचार करू नका, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होईल. तर आता प्रीती असं बोलते जसं की तिला खूप त्याची काळजी आहे. स्वराज बोलतो की प्रीती, तुम्ही पाहिलं आहे ना, आज माझ्यासाठी आजचा दिवस किती आनंदाचा होता, किती महत्त्वाचा आणि किती कौतुकाचा होता. आज माझं बाबांनी एवढं भरभरून कौतुक केलं, पण आजचा दिवस माझ्यासाठी कसा बनला, नंतर आजचा दिवसाचा शेवट कसा झाला, मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की असं काही घडेल. पण नाही. तर आता ज्योती बोलते की काय करणार ना, हे पहा, घरातले सगळेजण सगळ्यांच्या आनंदाचा विचार करत आहेत, तसंच प्रत्येकाने प्रत्येकाच्या आनंदाचा विचार केला पाहिजे. असं एकाने असं वागायचं आणि दुसऱ्याने त्या वागण्याचा दुसऱ्याला त्रास होईल असं नाही वागायला पाहिजे ना. प्रीती म्हणते, प्रीती मनातली मनात म्हणते की आता एकच चान्स आहे या दोघांमध्ये फूट पाडण्याचा. आत्ताच मला दीपच्या विषयी यांच्या मनात काहीतरी वाईट असं निर्माण करावं लागेल, जेणेकरून ह्यांच्या नात्यामध्ये फूट पडेल आणि दोघा भावांमध्ये दुरावा निर्माण होईल. तर त्यावेळी प्रीती जी आहे ती खूप प्रयत्न करते, तिचे प्रयत्न सुरूच असतात. ती बोलते की हे जे काही झालं आहे ना, ते फक्त एका व्यक्तीमुळे झालं आहे, पण याचे परिणाम सगळ्या आपल्या परिवाराला भोगावे लागत आहेत. कळतं आहे ना तुम्हाला स्वराज मी काय बोलते ते. स्वराज जो आहे तो बोलतो की हो, या सगळ्यात खरं तर चूक एका व्यक्तीचीच आहे, पण खरंच तोही दोषी असेल का, हा विचार स्वराज करतो. पण पुढे प्रीती म्हणते की मी आता यांना असा विचार करायला भाग पाडेल की यांना दीपचा खूप राग येईल आणि आपोआपच हे दीपपासून दूर जातील आणि दीपलाच दोषी ठरवतील.
प्रीती पुन्हा म्हणते की हे पहा स्वराज, आता जास्त विचार करू नका, जे झाले ते झाले. आता ते आपण पुन्हा नीट तर करू शकत नाही ना, त्यामुळे नका काळजी करू. इकडे आता ज्योतीच्या घरी ही ज्योतीची आई प्रीतीबद्दल खूप काळजी करत असते. ती बोलते की आत्ताच मुलीचा संसार सुरू झालाय आणि तिच्या आयुष्यात काही ना काही अडचणी सुरूच आहेत. आणि आता जे काही झाले त्याने पोरगी खूप खचली असेल. का होतंय असं माझ्या प्रीतीच्या आयुष्यात, असं म्हणत ती रडत असते. इकडे कीर्ती जी आहे ती आईला समजावून सांगत असते की आई, तू नको ना स्वतःला त्रास करून घेऊ. हे बघ, सगळं काही नीट होईल. सगळं थोडी ना असंच बसून राहतं, त्यामुळे तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. इकडे आता ज्योती तिथे पोहोचलेली असते दीपच्या आईच्या स्मारकापाशी. तिथे गेल्यानंतर ज्योती जी आहे ती इकडे तिकडे पाहू लागते, पण दीप कुठेही दिसत नाही. तर त्याचनंतर आता इकडे ती आईंशी बोलू लागते की हे पहा काकू, मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये दीपची काहीच चूक नाही आहे आणि तुम्हालाही खात्री असेल या सगळ्यामध्ये दीपची काहीच चूक नाही. पण तुम्ही काळजी करू नका, मी दीपला लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर काढेल आणि दीपला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही. तिथे आता आईच्या फोटोसमोर दिवा विझलेला असतो. इकडे आता ज्योतीने लगेचच तो दिवा लावलेला आहे आणि आईंना सांगितलं आहे की हे पहा काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि मी दीपला अजिबात खचू देणार नाही. असं म्हणत आता इकडे ज्योतीने ठरवलं आहे की दीपला कुठलाही त्रास होणार नाही आणि दीप मानाने पुन्हा त्या घरात जाणार आणि दीपला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तर मित्रांनो, आता आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.